वृक्ष अभियान तुमच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे, काय सांगाल? हे वर्षानुवर्ष झाडांवर लावले तुम्ही, जेवढी मेहनत करतायत तर अनेक वर्षांचे खेळ आहेत, काय सांगायला पाहिजे? काही नाही, अतिशय भीषण परिस्थिती आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, तर आपण ह्या झाडांमुळे जिवंत आहोत. निसर्गाचा नियम आहे की एका माणसासाठी आपल्याला 4 झाडं पाहिजेत, पण इकडे एका झाडामागे 5 माणसं श्वास घेतात. त्याच्यामुळे लोकांना कळत नाही की ह्यांचं महत्त्व काय. आणि आपण जेव्हा खिळे मारतो तेव्हा मला पण नुकतंच कळलं की लोकांना जसा त्रास होतो, तर तुमच्या अंगावर खिळा मारल्यावर तुम्हाला जसा त्रास होईल तसाच झाडांना होतो. मग त्यांच्या त्या झाडांमध्ये पस निर्माण होतो, त्यांना गँग्रीन होऊ शकतं आणि मग ते मरतात हळूहळू. हे मला माहीत नव्हतं, पण आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा आपण एक पाऊल उचलायला पाहिजे की हे खिळे जे आहेत हे अतिशय मला वाटतं की आपण बंद केले पाहिजेत. आणि मी सर्वप्रथम तर आमच्या पक्षापासून सुरुवात करेन की कोणीही आमच्या पक्षातर्फे खिळा मारून आमचे होर्डिंग लावले किंवा बॅनर लावले तर मी पहिला तो काढायला लावेन. आम्ही अनेकदा घेतली आहे, मला वाटतं तुमच्यापर्यंत पोचली नसेल, पण आम्ही अनेकदा घेतले की बिल्डर लॉबी. आता आम्ही फॉर एक्झाम्पल शिवतीर्थ केलं, तिकडे एक झाड होतं, एक सुंदर झाड होतं, त्याच्या भोवती आम्ही ते घर बांधलं आहे. आम्ही झाड नाही कापलं आहे, तुम्ही आत्ता पण येऊन बघू शकता. तो पत्रा झाडाच्या अवतीभोवती आहे, तो झाड आपण जिवंत ठेवलं आहे. तर तसं आपण बऱ्याच वेळेला करू शकतो, पण करत नाही. आणि मला वाटतं की की ह्या झाडांचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. महापालिकेने पण साधारण मार्च एप्रिल महिन्यामध्ये पालिकेचा राबवला होता, 80 किलो इतके खेळ जमा केले होते, मात्र अजूनही ते पूर्ण झालं नाही अभियान. नाही, पण मी परत सांगतो की 80 किलो केले असेल तरी अजून आज कितीतरी झाडांमध्ये खेळ आहेत. मग त्या झाडांकडे दुर्लक्ष करायचं का? मग जावेद साहेबांचा एक खूप सुंदर इंटरव्ह्यू होता, त्याच्यात एक खूप सुंदर त्यांनी वाक्य सांगितलेलं की आपण सेव्ह द टायगर बोलतो किंवा सेव्ह द ॲनिमल्स बोलतो, वाईल्ड लाईफ प्रिझर्व्ह करा बोलतो, पण आपण कधी फिशिंग थांबवा बोलत नाही. ते आपण खूप असं आनंदाने करतो आणि प्लेजर म्हणून करतो का? कारण मासे किंचाळत नाही, तसंच झाडं किंचाळत नाहीत, त्यांच्या वेदना आपल्याला कळत नाहीत, म्हणून आपण खिळ्या मारत सुटलो आहे, त्यांना कापत सुटलो आहे. मला वाटतं की झाडं वाढवलीच पाहिजे, आपण लावलीच पाहिजे, पण त्याच्या आधी ही जी 50-50, 60-60 वर्षाची झाडं आहेत ती वाचवली पाहिजे. आम्ही जी प्रत्येक राजकीय पक्षाच्या जी एकंदरीत संपूर्ण त्यांची ब्लूप्रिंट असते, त्याच्यात पर्यावरणाचा मुद्दा ते अधोरेखित करतात, तो बोल्ड असतो. पण कुठलाही राजकीय पक्षाचा बॅनर जर पाहिला तो झाडाच्या अवतीभोवतीच पाहायला मिळतो. तुमच्यासोबत इतर राजकीय पक्षांनाही काय सांगा? नाही, मी तर इतर राजकीय पक्षांपेक्षा मला वाटतं मी नागरिकांना एक विनंती करेन की तुम्हाला जर कधीही असे खेळ दिसले तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं तुम्ही ते काढून घ्या. कारण शेवटी ते झाड तुमच्यासाठी उभं आहे. आणि मला वाटतं की प्रत्येक नागरिक हे सतर्क राहायला पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की त्या झाडांचं महत्त्व काय. आणि आता मी सांगितल्यानंतर तर कळलंच पाहिजे की मला वाटतं की बऱ्याच जणांना माहीत पण नसेल की माणसांना एवढा त्रास होतो झाडांना, फक्त ते किंचाळू नाही शकत. तेच खिळा घेऊन आपण खिळा काढल्यावर ते परत जिवंत होतं झाड, परत श्वास घ्यायला लागू शकतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. मी जिकडे समुद्रकिनारे साफ करतो तिकडे पण तुम्ही आज जाऊन बघाल तर खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा खच पडलाच होतो. आम्ही रविवारी साफ करतो, सोमवारी तो खच असतोच. त्याच्यामुळे ते नागरिकांची आणि सरकारची ती मला वाटतं ते काम आहे की तुम्हाला कळलं पाहिजे हे समुद्रकिनारे आपल्यासाठी आहेत. आपल्याला एवढं सुंदर समुद्र किनारपट्टी मिळाली आहे, त्याच्यामुळे ती कशी जपायची. पण समुद्र किनाऱ्याचा विषय आहे, कारण पर्यावरण सरकार घेताना दिसत नाही, महापालिका घेताना दिसत नाही. तिकडे गेल्यानंतर तो विषय हा हलका होतो असं मला वाटतं. नाही, मला वाटतं काही पावलं उचलत असतील ते, पण तुम्हाला जे गंभीर गोष्टी जे आहेत त्या मला वाटतं तुम्हाला कोण तुमची टीम सांगत असेल की नाही, तर मला वाटतं हे झाडांची जी गोष्ट आहे ती गंभीर आहे. समुद्रकिनाऱ्याची पण गोष्ट गंभीर आहे, पण मला वाटतं की झाडांची, कारण त्यांच्यामुळे आपण जिवंत होतो. त्याच्यामुळे हे मला वाटतं गांभीर्याने घ्यायला पाहिजे. महानगरपालिकेने पण जे सत्ताधाऱ्यांनी पण ह्या गोष्टी मला वाटतं गांभीर्याने घ्यायला पाहिजे. आणि खिळे काढायला मला वाटत नाही काय मोठं रॉकेट सायन्स लागतं. एक तुम्हाला ती पळी लागते आणि तुम्हाला सोपेपणे निघू शकतात. मी आता 5-6 काढले. त्याच्यामुळे मला वाटतं की तुमची अख्खी टीम लागली तर मुंबईभर तुम्ही साफ करू शकाल. झाडांचा विषय संपला, इंटरेस्ट गेला, झाडांचा इंटरेस्ट गेला.
तुमची काय भूमिका आहे, मनसेची भूमिका सध्या काय आहे याची? माझी भूमिका एवढंच आहे, तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे. आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही. मला काही इश्यू नाही, दोन भाऊ एकत्र येणार. पण मी 2014-17 बघितलं आहे. 2014-17 सोडा मी कोविड काळात बघितलं आहे, जिकडे मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री होते. राजसाहेबांनी तेव्हा उद्धवजींना पहिला फोन केला की हे भीषण एक आजार आला आहे आपल्यावर, त्याच्यामुळे कुठचंही सरकार असो आपण त्यांची साथ दिली पाहिजे. आणि मी अनेकदा बघितलं आहे फोन. परंतु मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही. अनेक कौटुंबिक सगळ्या गोष्टी मीडियासमोर बोलल्या जातात. कुठे ना कुठे प्रस्ताव जो असतो, जो लेटर असतो, प्रस्ताव असतो, एकमेकाला चिठ्ठी असतं. कारण एकीकडे वक्तव्य राजसाहेबांनी मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात. त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर येऊन काही होणार नाही. आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही. म्हणजे ते दोन भाऊ आहेत, ते बोलतील नाही एकत्र. कोणीही घ्यावं, मी नाही घेऊ शकत. आम्ही जे विरोधक आहेत ते असं म्हणतायत की जो दोन्ही ठाकरे जरी एकत्र आले तरी आमच्या किंवा इतर पक्षांवर कोणताही परिणाम होणार नाही, शून्य आहे. कसं पाहतो? नाही, मी जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर वक्तव्य करणार नाही. पण तुमची इच्छा आहे का एकत्र यायला? तुमची काय इच्छा आहे? पत्रकारांची इच्छा नाही सांगू तुमची शकत. इच्छाच नाही आहे. पत्रकार कसं काय इच्छा सांगू शकतात? माझी राजसाहेबांची जी इच्छा आहे ती माझी इच्छा आहे. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.